मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या हरिसाल वन उपज नाक्याची वारंवार प्रासंगिक स्थळ बदली संबंधित गुगामल वन्यजीव विभागाद्वारे केली जात असल्यामुळे सद्यस्थितीत विभाग व त्या अधीनस्थ येणारे अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे गोंधळलेले आहे की काय अशी खमंग चर्चा संपूर्ण मेळघाट परिसरात केली जात आहे। प्राप्त माहितीनुसार गेल्या अनेक वर्षापासून गुगामल वन्यजीव विभागाच्या हरिसाल वन परिक्षेत्र अंतर्गत येणारा वन उपज तपासणी नाका हरिसाल गावाच्या मध्यभागी सुरू होता। मात्र कालांतराने काही दिवसानंतर हरिसाल ते सेमाडोह या दरम्यानच्या रस्त्यावर वन्य प्राण्यांना रात्री चालणाऱ्या वाहनांमुळे प्राणी विचलित होणार नाही व त्यांना जीवेचा धोका निर्माण होणार नाही या अनुषंगाने रात्री वाहनांना 2 तासाकरिता थांबविले जात होते। मात्र अशा परिस्थितीत हरिसालचा नाका डावलण्याकरिता नागरिकांनी हरिसाल गावातून चोर रस्ता अवलंबने सुरू केले होते। यालाच अनुसरून विभागातील अधिकाऱ्यांनी हा नाका हरिसाल गावातून 500 मीटर गावाबाहेर लावला होता। यानंतरही पुढील चित्री, कारा, नांदुरी या गावातील नागरिकांना विनाकारण या नाक्यावर थांबावे लागत होते। त्यानंतर हा नाका तिथून उचलून चिखली नाक्यापुढे लावून चिखली, नांदुरी व कारा या गावातील नागरिकांना सहकार्य करण्यात आले होते। स्वतःच्याच नियमात गोंधळलेल्या वन्यजीव विभागाने हरिसाल वन परिक्षेत्राचा वन उपज तपासणी नाका पुन्हा त्याच जागेवर हरिसाल गावातच लावण्यात आला आहे। आता महत्त्वपूर्ण बाब अशी की ज्या नियमांना किंवा परिस्थितीला अनुसरून नाक्याची वारंवार स्थळ बदली करण्यात आली होती ती पुन्हा 3 वेळा बदली करून जसेच्या तसे करण्यात आली आहे। तर मग आता काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता विभागातील वरिष्ठ प्रशासनाने देण्याची गरज आहे। तस्मीन शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।